चला तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. त्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. एक फुलपात्र भरून डाळ आहे, ती 2 पाण्याने स्वच्छ धुतली आहे. 2.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये आपण ही धुतलेली डाळ आता टाकून देऊया. तुम्हाला हवं असल्यास थोडीशी हळदही टाकू शकता. मी हळद नाही टाकली त्यामध्ये. थोडंसं तेल टाकून आता आपण एक 2 ते 4 शिट्ट्या घेणार आहोत याच्या. हे बघा, अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे. खूपच छान शिजली आहे. आता आपण ह्यामधलं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घेऊया. तर मी त्यासाठी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि त्यावरती हे डाळ टाकून द्यायची आहे. जास्तीचं पाणी खाली पातेल्यामध्ये निघेल, ते पाणी आपण आमटीसाठी वापरणार आहोत. आता ते सेम फुलपात्र्याने मी अर्ध्यापेक्षा जास्त असं बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे, तो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. कढई जरा गरम करायला ठेवली होती, त्यामध्ये मी ही शिजलेली डाळ टाकलेली आहे. बघा अशा प्रकारे. आणि आपण याच्यामध्ये गूळ टाकणार आहोत. आता गूळ टाकायचा आहे आपल्याला आणि हे परतवायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही थोडीशी बडीशेप, इलायची, सुंठ आणि जायफळ हे मी थोडीशी साखर टाकून बारीक केलेलं आहे. ते डिरेक्टली बारीक नाही होत सर्व, त्यामुळे एक चमचाभर साखर घेतली आहे आणि त्यामध्ये बारीक केलं. आता हे एकत्र करून छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. गूळ टाकल्यामुळे याला पाणी सुटलं आहे, तर ते पाणी कोरडं होईपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आणि अगदी लो फ्लेमवरच पाहिजे. तुम्ही जर फ्लेम जास्त केली तर ते खाली करपेल. हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि आता आपण याला वाटून घेणार आहोत, म्हणजे फुलपात्र्याच्या साह्याने किंवा पळीच्या साह्याने. आता हे पुरणाची जी चाळण आहे त्यातून आपण याला बारीक करून घेणार आहोत. मी खाली पातेलं ठेवलं आहे आणि वरती चाळण ठेवून अशा प्रकारे आपल्याला याला बारीक करायचं आहे. गरम आहे तोपर्यंतच बारीक करायचं आहे. थंड झालं की वेळ लागतो बारीक व्हायला, तर गरम गरम तसंच आपण पटकन याला बारीक करून घेणार आहोत. आता डाळ पण व्यवस्थित शिजली होती, त्यामुळे याला वेळही लागला नाही जास्त. आणि अशा प्रकारे आपलं पुरण बनून रेडी आहे. आता याला थंड करायला ठेवूया. तोपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे, पाणी, आणि 2 वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. आता हे सर्व एकत्र करायचं आहे आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. थोडंच पाणी टाकायचं आहे आपल्याला, खूप पाणी नाही टाकायचं आहे. जसं हवं आहे तसं पाणी टाकायचं आहे. आता पुरीसाठी जर आपण निबर पीठ मळतो, तर पोळीसाठी आपल्याला मऊ पीठ पाहिजे. तर जास्त पातळही नको आहे, जास्त घट्टही नको आहे, आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. मी थोडंसं तेल टाकलं आहे ह्यामध्ये आणि आता याला आपण मळून घेऊया. एक 15 ते 20 मिनटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आपण. 20 मिनटानंतर तुम्ही बघू शकता किती मऊ झालं आहे ते पीठ. आता छोटासा उंडा घ्यायचा आहे आणि त्याला वाटीचा आकार देऊया आपण. आता त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचं आहे. असं खूप सारं मी पुरण भरणार आहे त्यामध्ये. तुमची पोळी बिलकुल फुटणार नाही. तुम्ही अशा पद्धतीने करून बघा. हे बघा, मी भरपूर पुरण भरलं आहे त्यामध्ये. आणि याला एक हलक्या हातानं हळूहळू आपण याला बंद करणार आहोत. जास्त प्रेशर नाही लावायचं आहे त्यावरती, नाहीतर मग ते जो उंडा घेतला आहे आपण तो फुटेल. पीठ घ्यायचं आहे आणि त्याला असं हळूहळू आकार द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे त्याला मी गोल करून घेतलेला आहे आणि आता आपण याला लाटून घेणार आहोत. अगदी हलक्या हातानंच याला लाटायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन्ही पण साईडनी आपण मागच्या बाजूने व्यवस्थित असं लाटून घेऊयात. हे बघू शकता, असं आपले आता पोळी आपण लाटून घेतलेली आहे. थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि असं लाटून घ्यायचं आहे. तवा मी गरम करायला ठेवला होता, तर त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हे भाजून घ्यायची आहे पोळी आपल्याला. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुमची पोळी नक्की खूप छान अशी फुगेल. बघू शकता तुम्ही किती छान अशी फुगलेली आहे पोळी. आता यावरती तुम्हाला तेल टाकू शकता किंवा तूप टाकायचं आहे आणि भाजून घ्यायची आहे दोन्ही पण साईडने छान. आता दुसऱ्या पण याचा आपण वाटी बनवून त्यामध्ये पुरण भरणार आहोत बाकीच्या पण पिठाचं. बघू शकता अशा प्रकारे हळूच बंद करायचं आहे हलक्या हातानं आणि त्याला गोल असा आकार देऊन लाटून घ्यायचा आहे.
अगदी हलक्या हातानंच आपल्याला लाटायचं आहे. जसं आपण अगोदर पोळी जशी लाटली आहे तसंच लाटायची आहे आणि हे भाजून घ्यायचे आहेत. खूप सारं पुरण भरलं आहे यामध्ये. खायलाही खूप चविष्ट लागणार आहे. तर बघू शकता. आणि आता आपण याला भाजून घेणार आहोत. बघा अशा प्रकारे आपण याला छान पलटून घेऊया. थोडंसं तेल किंवा तूप. हे बघा तुम्ही किती व्यवस्थित आणि छान अशी पोळी फुगलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पोळ्या बनवून खा आणि ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.